हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ब्रेन ब्रशअप अकॅडमी। आज आपण पार्शियल डिफरन्शिएशनचा बऱ्यापैकी पार्ट संपलेला आहे। आपण आता ॲप्लिकेशन ऑफ पार्शियल डिफरन्शिएशन ह्या पार्टला सुरुवात करणार आहोत आणि त्यामधला पहिला बीट आहे की मॅक्झिमा आणि मिनिमा। काय मॅक्झिमा आणि मिनिमा? बघा, एखादं कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन तुम्हाला दिलेलं असतं, सिंगल व्हेरिएबल असेल किंवा टू व्हेरिएबल। किती व्हेरिएबल? सिंगल व्हेरिएबल। सिंगल व्हेरिएबल फंक्शन म्हणजे काय हो? एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन, सपोज फंक्शन f of x = x² + x³ + 2x + x + k, बरोबर आहे का? कॉन्स्टंट काहीतरी हे असं दिलेलं असेल म्हणजे ह्यामध्ये व्हेरिएबल किती आहे प्रत्येक ठिकाणी? x, बरोबर आहे का? मग आपल्याला आज शिकायचंय की सिंगल व्हेरिएबल, बरोबर आहे का? आज शिकायचंय की सिंगल व्हेरिएबलचा मॅक्झिमा आणि मिनिमा कसा काढतात। आता ते त्याला डिफरन्शियल इक्वेशनचं किंवा पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनचं का ॲप्लिकेशन म्हटलेलं आहे? जेव्हा टू व्हेरिएबल असतात विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू वाय, त्या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करतो। आता हे सिंगल व्हेरिएबलला आहे, जेव्हा सिंगल व्हेरिएबल असतो तेव्हा टोटल डिफरन्शियल इक्वेशन असतं। काय असतं? टोटल डिफरन्शियल। आणि जेव्हा मॅक्झिमा आणि मिनिमा विथ टू व्हेरिएबल, बरोबर आहे का? इथं सपोज x³ y असेल, बरोबर आहे का? 2xy असेल किंवा xy असेल, जेव्हा दोन व्हेरिएबल येतात तेव्हा आपण काय यूज करणार आहे? टू व्हेरिएबल सिस्टम। काय यूज करणार आहे? टू व्हेरिएबल। सध्या तर आपण बघू की वन व्हेरिएबल सिस्टम काय आहे आणि त्याची काढायचा कसा मॅक्झिमा आणि का डिफरन्शियल इक्वेशन का? डिफरन्शिएट करणे म्हणजे काय हो? छोट्या गोष्टीला पसरून दाखवणे, बरोबर आहे का? डिफरन्शिएट करणे, बरोबर आहे का? एखादी स्मॉल गोष्ट आहे त्याला मोठं म्हणजे स्प्रेड करून दाखवणं आणि त्या कोणत्या पॉइंटला तुमचं फंक्शन मॅक्झिमम आहे आणि मिनिमम आहे ते आज बघणार आहोत। तर मला सांगा, ह्याचं मॅक्झिमम आणि मिनिमम फंक्शन काढण्यासाठी दोन स्टेप आहेत। काय? दोन स्टेप आहेत। स्टेप नंबर 1 काय आहे की तुम्ही डिफरन्शिएट करा जे फंक्शन दिलेलं आहे तेव्हा। ही कंडिशन कोणासाठी आहे बघा? हे जेव्हा डिफरन्शियल इक्वेशन करताना हा स्टेप कोणासाठी? जेव्हा सिंगल व्हेरिएबल, मॅक्झिमम फॉर वन व्हेरिएबल फंक्शन। कोणासाठी शिकतोय आपण? वन व्हेरिएबल फंक्शन, बरोबर आहे? हा, पहिल्यांदा स्टेप 1 काय आहे? डिफरन्शिएट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल। काय करायचंय? डिफरन्शिएट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल, बरोबर आहे? फंक्शनला काय करायचंय? डिफरन्शिएट करायचंय विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल। आता मी ह्या फंक्शनला डिफरन्शिएट केलं, कसं केलं हो? बघा, f'(x) काय केलं? f'(x) आणि काय आलं? 3x² + 2, सपोज इथे x² असेल, 4x + 1 + 0, म्हणजे हे इक्वेशन काय आलं हो? 3x² + 4x + 1 हे काय झालं? इक्वेशन ऑफ दॅट फंक्शन झालं। f' काय झालं? हे f' झालं। जेव्हा तुम्ही डिफरन्शिएट करता, आता ह्या स्टेप मध्ये काय करायचं? सपोज आता समजा इथं जर f' घेतलं आणि तुम्हाला काहीच हे फंक्शन आलेलं नाही, बरं? केस 1 काय असू शकते? हे फंक्शन आलेलं आहे। केस A काय असू शकते? स्टेप 1 मधली केस A काय असू शकते? हे फंक्शन आलं, बरोबर आहे? तेव्हा फंक्शन आलं तेव्हा तुम्ही काय करायचं? f'(x) = 0 पुट करायचं। काय करायचं? f'(x) = 0 पुट करायचं आणि काय करायचं? 3x² + 4x + 1 याचे फॅक्टर पाडून घ्यायचे। काय करायचे? याचे फॅक्टर पाडून घ्यायचे। काय करायचे? याचे फॅक्टर पाडून घ्यायचे। सपोज याचे फॅक्टर आले, काय आला हो? x ची एक व्हॅल्यू आली आणि x ची दुसरी व्हॅल्यू आली। काय येईल हो? 3 आणि 4 काय येणार आहे? एकाची व्हॅल्यू 3 आली आणि एकाची व्हॅल्यू 1 आली, बरोबर आहे का? हे फॅक्टर्स पाडा। काय आली? एका x ची व्हॅल्यू 3 आली, एका x ची व्हॅल्यू 1 आली। हे काय झाले? फॅक्टर्स ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन। f' चे काय झाले? फॅक्टर्स। हे काय इंडिकेट करतात? दॅट फॅक्टर इंडिकेट्स की ह्या तरी x च्या व्हॅल्यूला एक तर मॅक्झिमम किंवा ह्या तरी x च्या व्हॅल्यूला काय असेल? मिनिमम असेल। काय इंडिकेट करतात? मॅक्झिमम किंवा मिनिमम कंडिशन इंडिकेट करतात की ह्या व्हॅल्यूला मॅक्झिमम असू शकते किंवा मिनिमम असू शकते। सपोज आता ह्या दोन व्हॅल्यू आल्या, बरोबर आहे का? इक्वेशन असल्यामुळे ह्या दोन व्हॅल्यू आला। सपोज केस B काय झाली? f'(x) हे जे इक्वेशन आहे हे काहीच आलेलं नाही, बरोबर आहे का? = 0 आले, बरोबर आहे का? f'(x) डायरेक्टली तुम्हाला काय आलेलं आहे? हे इक्वेशनच नाही आलेलं आणि डायरेक्टली काय आलंय? तुम्हाला 0 आलाय। काय आलाय? 0 किंवा कोणता कॉन्स्टंट, बरोबर आहे का? कोणता एखादा कॉन्स्टंट आला, बरोबर आहे का?
0 आला किंवा कॉन्स्टंट आला तर त्या ठिकाणी काय असतं की ते फंक्शन कसं आहे मिनिमम डायरेक्टली कमेंट करायची. कसलं फंक्शन आहे? मिनिमम फंक्शन आहे. कसलं? मिनिमम फंक्शन आहे. एखादा जर एफ डॅश इज इक्वल टू कॉन्स्टंट नाही, एफ डॅश इज इक्वल टू जर 0 आला, काय आला? एफ डॅश इज इक्वल टू जर 0 आला, का तर हे फंक्शन डिफरन्शिएट केल्यानंतर एफ डॅश ची डायरेक्टली व्हॅल्यू काय आली? 0 आली, तर ते फंक्शन कसं आहे? मिनिमम फंक्शन आहे. डायरेक्टली तुम्ही कमेंट करू शकता की हे फंक्शन मिनिमम आहे. आता बघा ह्या एक्सच्या आणि x इज इक्वल टू 3, x इज इक्वल टू 1 हे एक व्हॅल्यू आली आहे, बरोबर आहे का? आता ह्या व्हॅल्यूला फंक्शन मिनिमम आहे का मॅक्झिमम आहे? कोणत्या व्हॅल्यूला फंक्शन कोणत्या एक्सच्या व्हॅल्यूला मिनिमम आहे, कोणत्या व्हॅल्यूला मॅक्सिमम आहे, ती आपण कमेंट कशी करणार? तर स्टेप नंबर 2 आहे आपल्याकडे. काय आहे? स्टेप नंबर 2 आहे. स्टेप नंबर 2 मध्ये काय करायचंय? आपल्याला डबल डिफरन्शिएट इक्वेशन ऑफ एक्स करायचंय. म्हणजे ह्याचा आणखीन एकदा डिफरन्शिएशन केल्यानंतर काय येतं? 6x, बरोबर आहे का? 6x प्लस 4, बरोबर आहे का? काय येतंय? 6x प्लस 4, बरोबर आहे का? काय येतंय? 6x प्लस 4, बरोबर आहे का? आता इथं बघा काय इथं अजम्पशन आहेत. आता हे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू हे कॉन्स्टंट आले. मग इथं काय एफ डॅश ऑफ एक्स मध्ये पहिल्यांदा व्हॅल्यू एक्स ची 3 ठेवा. किती येतंय एफ डॅश ऑफ एक्स? साइन 3 18 प्लस 4 22. आपण सपोज हे एक्झाम्पल क्लिअर नाही, एक्झाम्पल आपण आयडियोलॉजी म्हणजे कशा मेथडने जायचं एक्झाम्पलच्या वेळी तुम्हाला समजून सांगतो की 2 स्टेप असतात, कसं काढायचंय हे इम्पॉर्टंट आहे. एफ डॅश ऑफ एक्स किती आलो? 22. आता दुसरा एक्स एफ डबल डॅश ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू 1, बरोबर आहे का? एक्स इज इक्वल टू 1 काढलं तर एफ डबल डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आली हो? 6 1 जा 6 प्लस 4 म्हणजे काय आली? 10 व्हॅल्यू आली. काय झाली? 10 व्हॅल्यू. बघा कंडिशन काय आहेत? मॅक्झिमा आणि मिनिममच्या. सपोज आता कंडिशन ह्या महत्वाच्या आहेत. तुम्ही फंक्शन मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे, कोणत्या एक्सच्या व्हॅल्यूला मॅक्झिमम आणि मिनिमम आहे ते कसं कमेंट करणार? इकडे बघा त्यातली केस ए आहे. जर तुमच्या एफ डबल डॅश ऑफ एक्स तुमच्या एफ डबल डॅश ऑफ एक्स ह्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल. काय असेल? ग्रेटर दॅन 0 असेल एका पर्टिक्युलर एक्स ला, बरोबर आहे का? एक्सच्या कोणत्या तरी व्हॅल्यूला एक्स इज इक्वल टू ए म्हणतो, बरोबर आहे का? ह्या व्हॅल्यू जेव्हा तुम्ही ह्या इक्वेशन मध्ये ठेवताल तेव्हा तुमच्या एफ डबल डॅश ची जर व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली तर त्या ए पॉइंटला फंक्शन कसं आहे? मिनिमम. कसं आहे? मिनिमम. उलट ग्रेटर दॅन 0 व्हॅल्यू असली की त्या पॉइंटला फंक्शन कसं आहे? मिनिमम आहे. मग मी काय म्हणेल? ऍट पॉइंट ए. काय म्हणाल? कमेंट काय करल? ऍट पॉइंट ए फंक्शन इज मिनिमम. फंक्शन इज मिनिमम. सपोज आता मी काय केलं? केस बी, बरोबर आहे का? आता दुसरी काय केस असू शकतो? एफ डबल डॅश इज लेस दॅन 0, बरोबर आहे का? लेस दॅन. एफ डबल डॅश हा 0 पेक्षा कमी असू शकतो. तेव्हा मी कमेंट काय करणार आहे? इकडे बघा मी कमेंट काय करणार आहे? एफ डबल डॅश इज लेस दॅन 0. मग जेव्हा एक्स इज इक्वल टू बी ठेवलंय, सपोज एक्स इज इक्वल टू बी ठेवलंय, जेव्हा हे इक्वेशन मध्ये एक्स इज इक्वल टू बी ठेवलं आणि एफ डबल डॅश ची जे काही व्हॅल्यू आहे, बरोबर आहे का? इकडे कशी 10 22 आली तर इथं -22 किंवा असं मायनस मध्ये आले म्हणजे लेस दॅन 0 आली तर मी काय कमेंट करणार आहे? ऍट अ पॉइंट बी. काय? ऍट अ पॉइंट बी function f of x at a point b function f of x has a maximum value. काय? मग at a point b function is मॅक्सिमम. काय? मॅक्सिमम. म्हणजे मॅक्सिमम कुठं आले? ऍट अ पॉइंट ऑफ एक्स इज इक्वल टू बी आणि मिनिमम कुठं आली? एक्स इज इक्वल टू ए. आता सपोज थर्ड कंडिशन पण येऊ शकते. काय हो थर्ड कंडिशन? बघा केस सी मी इथं लिहितो. केस सी काय सांगतेय? जर तुमचा एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 आला. काय आला? एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 आला तर या कंडिशनला जी आहे, इकडे बघा ह्या कंडिशनला जी आहे तुमचं जे फंक्शन आहे नायदर मॅक्झिमा नॉर मिनिमा, म्हणजे मॅक्झिमा पण नाही आणि मिनिमा पण नाही. मग त्या पॉइंटला काय म्हणतात? त्या पॉइंटला म्हणतात पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन. काय त्या पॉइंटला म्हणतात? पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन. काय म्हणतात? पॉइंट ऑफ
इन्फ्लेक्शन. जर तुम्हाला ह्या दोघांपैकी ह्या तिन्हींपैकी कोणत्या कंडिशन येत आहेत, त्या पॉइंटला फंक्शन मिनिमम आहे, मॅक्झिमम आहे का पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन आहे त्या पॉइंटला, जर तुम्ही हे कन्क्लूड करू शकला तर वन व्हेरिएबल तुम्ही इझिली सोडवू शकता. आपण यावर एक एक्झाम्पल घेऊ, त्या माध्यमातून तुम्हाला एकदम सिम्पली वेनी कसं काढायचं ते आपण बघू. एका एक्झाम्पलवरून आपण कसं कन्क्लूड करायचं बघा. इथं काय दिलं, इफ एफ ऑफ एक्स, काय दिलं, इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब बाय 3 मायनस 3x स्क्वेअर बाय 2 प्लस 2x प्लस 10. हे फंक्शन मॅक्झिमम आणि मिनिमम कोणत्या एक्सच्या व्हॅल्यूला हे सांगायचंय, बरोबर आहे का. पहिल्यांदा काय दिलंय, मॅक्सिमम, म्हणजे पहिलं जे बीट ऑप्शन असणार आहे ती मॅक्सिमम साठी आणि दुसरा जो असणार आहे तो मिनिमम साठी. सपोज आपली काय आहे, स्टेप नंबर 1 अप्लाय करा. काय करायचं, डिफरन्शिएट एफ डॅश ऑफ एक्स, बरोबर आहे का. त्यावरून कोणत्या एक्सच्या व्हॅल्यूला आहे ती आपण कोणत्या एक्सच्या व्हॅल्यू येत आहेत, कोणते दोन व्हेरिएबल येत आहेत ते फाइंड करू, बरोबर आहे. हा म्हणजे काय येते हो, एफ डॅश ऑफ एक्स काय आला, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय आला, 3x स्क्वेअर बाय 3, बरोबर आहे का, बरोबर आहे. हा चला, यांची पॉवर इकडे पुढे गेली, याची काय आला 6x, काय आला 6x बाय 2, बरोबर आहे का, प्लस 2 इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स. मग आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपली कंडिशन काय आहे, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 पुट करून ह्याचे दोन फॅक्टर काढायचे आणि त्या जे असतील ते काय असतील, फॅक्टर्स ऑफ मॅक्झिमा आणि मिनिमाचे. ह्या दोन व्हॅल्यूचे फॅक्टर असतात किंवा मॅक्झिमाचे असू शकतात, दोन्ही पण मिनिमाचे असू शकतात, बरोबर आहे का. मग त्यामुळे बघायचं एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 ठेवल्यानंतर हे 3 कटणार, हे 2 राहिलं, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय आली, एफ डॅश ऑफ एक्स हे काय आलं, एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2. बघा इथं काय येणार आहे तो फॅक्टर, x मायनस 1 आणि x मायनस 2, म्हणजे x इज इक्वल टू 1 आणि x इज इक्वल टू 2, बरोबर आहे का. ह्या आपल्याला पहिली स्टेप झाली की मला x च्या कोणत्या व्हॅल्यूला मॅक्झिमा आहे का मिनिमम आहे ते काढायचं होतं. x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 2, ह्या दोन व्हॅल्यू निघल्यात. आपण त्यानंतर बघू स्टेप नंबर 2. बघा स्टेप नंबर 2 काय सांगतेय, मला एफ डबल डॅश ऑफ एक्स काढायचंय. काय काढायचंय, एफ डबल डॅश ऑफ एक्स. हा, एफ डबल डॅश ऑफ एक्स काय येतंय बघा, ह्याला आणखीन एकदा डिफरन्शिएट करायचं ह्या इक्वेशन नंबर 1 ला, बरोबर आहे का. काय येणार आहे हो, 2x मायनस 3, बरोबर आहे का. म्हणजे एफ डबल डॅश ऑफ एक्स काय आला, 2x मायनस 3, काय आला 2x मायनस 3. बघा बाळांनो, आता मला काय करायचंय, एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 2x मायनस 3, बरोबर आहे का. हा बघा आता इकडे बघा, आता काय करायचंय, ह्या एफ डबल डॅश एक्स इज इक्वल टू किती पुट करा, पहिल्यांदा 1 पुट करा. 1 पुट केल्यानंतर काय येते हो, किती व्हॅल्यू येते, -1. काय येते, -1 येते. बघा दुसरी व्हॅल्यू पुट करा, 2 ठेवा, 2 2 जा 4 -3 किती येते हो, 1 येते. मग बघा आपल्या कंडिशन काय आहेत, आपल्या कंडिशन आठवा, कंडिशन फर्स्ट काय सांगतेय, एफ डबल डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. कोणत्या पॉइंटला एफ डबल डॅश इज ग्रेटर दॅन 0 त्या पॉइंटला काय असतं फंक्शन, बघा ग्रेटर म्हणजे मिनिमम, काय असतं फंक्शन, मिनिमम फंक्शन असतं. काय असतं, मिनिमम फंक्शन. आणि बघा कंडिशन नंबर फर्स्ट, कंडिशन नंबर सेकंड काय सांगतेय की एफ डबल डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0, तेव्हा फंक्शन काय असतं, मॅक्झिमम ऍट दॅट पॉइंट. मग कोणत्या कंडिशनला मॅक्झिमम आहे, कोणत्या पॉइंटला मॅक्झिमम आहे आणि कोणत्या पॉइंटला मिनिमम आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. तर बघा एफ डबल डॅश इज लेस दॅन 0, -1 आहे, इथं काय आहे -1 आहे म्हणजे लेस दॅन 0 आहे. आणि एफ डबल डॅश ऑफ 2 जेव्हा ठेवला तेव्हा ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजे ह्या पॉइंटला फंक्शन कसं आहे, मिनिमम आहे का, तर व्हॅल्यू कशी आली आहे, ग्रेटर दॅन 0 आली आहे. व्हॅल्यू कशी आली आहे, ग्रेटर दॅन 0 आहे. आणि ह्या पॉइंटला लेस दॅन 0 आहे, त्यामुळे फंक्शन कसं आहे, मॅक्सिमम आहे. मग मला सांगा मॅक्सिमम कोणत्या पॉइंटला आहे, 1, x इज इक्वल टू 1. आणि मिनिमम कोणत्या पॉइंटला आहे, 2. असे ऑप्शन आहेत का, 1 2, बघा इथं नाही. हा, डी फॉर दिल्ली हे ऑप्शन करेक्ट आहे. त्यामुळे तुम्हाला आयडिया आली असेल की कशा प्रकारे मॅक्सिमा आणि मिनिमा काढायचा ते, बरोबर आहे. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आणि त्यावरनं तुम्हाला आणखीन जास्त क्लेरिफाय करण्याचा प्रयत्न. इकडे लक्ष द्या, एक्झाम्पल नंबर 2 आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x स्क्वेअर मायनस एक्स क्यूब
प्लस 3 हॅज अ मॅक्सिमा ॲट एक्स इज इक्वल टू 1 मिनिमा. हे 4 ऑप्शन आहेत, आपल्याला व्हेरीफाय करायचे आहेत फास्ट. मी हे एक्झाम्पल फास्टमध्ये सोडवतो कारण सेम मॉडेल रिपीट केलेलं आहे. स्टेप 1 आपल्याला आणखीन मॉडेल कव्हर करायचे, ह्यामध्ये किती वेळी एक्झाम्पल येऊ शकतात ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला हे करायचं आहे. बरोबर आहे का. स्टेप 1 काय हो, एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स काय येणार आहे, काय येणार आहे, काय येणार आहे 2 चा 2, 2x चा 2 मायनस एक्स स्क्वेअरचा काय आला डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर प्लस 0. बरोबर आहे का. म्हणजे x ची व्हॅल्यू काढा बरं. हे इज इक्वल टू 0 केलं, 2 मायनस 2x, 2x इकडे आला 2 आला, x ची व्हॅल्यू किती आली, x इज इक्वल टू 1. म्हणजे किती पॉईंट येतोय, x ची व्हॅल्यू किती येते हो, फक्त 1 येते. बरोबर आहे का. मग एफ डबल डॅश काढा. एफ डबल डॅश ऑफ एक्स काय येतंय हो, -2. काय येतंय -2. काय आला -2. बघा एफ डबल डॅश डायरेक्ट काय आला. मग मला कंडिशन कोणती अप्लाय होतीये, एफ डबल डॅश ऑफ एक्स काय येते, एफ डबल डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0. काय इज लेस दॅन 0 ही कंडिशन अप्लाय होतीये. मी काय सांगितलं, पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन कधी असतं, जेव्हा एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 असेल. काय असेल, इज इक्वल टू 0 असेल. सपोज एफ डबल डॅश ऑफ हे जर कॉन्स्टंट आला आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे. किती आहे, लेस दॅन 0 आहे. तर एफ डबल डॅश काय आहे, लेस दॅन 0 ह्या कंडिशनला. कोणत्या पॉइंटला हे उत्तर आहे हो, x इज इक्वल टू 1. किती पॉइंटला आहे, x इज इक्वल टू 1. कारण एकच पॉइंट आहे आणि एफ डबल डॅश हा आलेला आहे मायनस मध्ये, विदाउट पुट करता x. पण ही इनडायरेक्टली व्हॅल्यू कुणाची आहे, हे मिनिमम कोणत्या किंवा मॅक्झिमम. बरोबर आहे का. ह्याला काय म्हणतात, लेस दॅन 0. ह्या कंडिशनला काय म्हणतात, मॅक्झिमा. मॅक्झिमा. मग ही मॅक्झिमा ही कंडिशन आलेली आहे, ती कोणत्या पॉइंटला आलेली आहे, x इज इक्वल टू 1 ला. तरी तुम्ही x इज इक्वल टू 1 पुट करून नाही काढलं, पण इनडायरेक्टली ती व्हॅल्यू कोणत्या व्हॅल्यूला येणार आहे, x इज इक्वल टू 1. म्हणजे माझं उत्तर काय हो, फंक्शन इज मॅक्सिमम ऍट अ पॉइंट x इज इक्वल टू 1. म्हणजे आहे का बघा, मॅक्सिमम ऍट x इज इक्वल टू 1. मिनिमम मॅक्सिमम ऍट मिनिमम आहे का हो, नाही. का तर इथं एकच x ची व्हॅल्यू आहे, म्हणजे एकाच x च्या व्हॅल्यूवर आयदर मॅक्सिमम असेल किंवा मिनिमम असेल. बरोबर आहे का. मग मॅक्सिमम ऍट x इज इक्वल टू 1. करेक्ट. बघू आता नेक्स्ट क्वेश्चन. हा इकडे लक्ष द्या. प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर हे एक मॉड्यूल आहे. फंक्शन f ऑफ x इज इक्वल टू x क्यूब प्लस 1 हॅज मॅक्सिमम व्हॅल्यू, मिनिमम व्हॅल्यू आहे का, सिंग्युलॅरिटी का पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन आहे. स्टेप नंबर 1 फास्ट मध्ये मी सोडवते. स्टेप नंबर 1 काय करायचं, एफ डॅश ऑफ x काय येणार हो, 3x स्क्वेअर. बरोबर आहे का. 3x स्क्वेअर, x ची व्हॅल्यू काय येते हो, x इज इक्वल टू 0 पुट करा. काय येणार आहे, x इज इक्वल टू 0. बरोबर आहे का. काय येणार आहे, x इज इक्वल टू 0 येणार आहे. बरोबर आहे का. एफ डबल डॅश ऑफ x, एफ डबल डॅश ऑफ x काय येणार आहे हो, एफ डबल डॅश ऑफ x काय येणार आहे, काय येणार आहे 6x काय येणार आहे, 6x येणार आहे. x ची व्हॅल्यू पुट करा. इथं काय करा, x ची व्हॅल्यू पुट करा. x ची व्हॅल्यू पुट केली काय आला हो, 0 पुट केली. पण f डबल डॅश ऑफ x काय आला, इज इक्वल टू 0. म्हणजे बघा इथं f डबल डॅश इज इक्वल टू काय आलेला आहे, 0. जेव्हा तुम्ही x ची व्हॅल्यू पुट केलेली आहे, f डबल डॅश इज इक्वल टू काय आलेला आहे, 0. मग आपली थर्ड केस काय सांगते, जेव्हा f डबल डॅश इज इक्वल टू 0 असेल, त्यामुळे तेव्हा माझं फंक्शन काय उभे करेल, पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन. म्हणजे नायदर मॅक्सिमा नॉर मिनिमा. त्या पॉइंटला काय म्हणायचं, पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन. बरोबर आहे का. तिथं आपण कमिट करू शकत नाही, त्यामुळे त्या पॉइंटला काय म्हणायचं, पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन. बरोबर आहे का. आता बघा यामध्ये आणखीन एक मॉडेल असू शकतो, यामध्ये एक आणखीन एक मॉडेल असू शकतो. ते बघा काय, खालचा क्वेश्चन वाचा. काय हो, x स्क्वेअर मायनस x मायनस 2 मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन क्लोज इंटरवल. बरोबर आहे का. पहिल्यांदा क्लोज आणि ओपन इंटरवल म्हणजे काय समजून घ्या. ओपन इंटरवल म्हणजे काय, -2 to 2 असेल तर हा काय सांगतो की -2 नंतर, बरोबर आहे का, -2 नंतर -2 आणि 2 ह्यात इन्क्लूड नसतात. काय नसतात, इन्क्लूड नसतात. म्हणजे ह्यामध्ये 1.9 इन्क्लूड असतं, 1.99 पर्यंत इन्क्लूड असतात, पण 2 इन्क्लूड नसतं. आणि ह्यामध्ये काय असतात, -1.99 पर्यंत इन्क्लूड असतात, पण ह्यात नसतात. म्हणजे क्लोज इंटरवल म्हणजे काय, -2 to 2 असेल तर हे 2 आणि 4 ह्या इंटरवल मध्ये इन्क्लूड आहेत. त्यामुळं क्लोज आणि ओपन इंटरवल दिल्यानंतर काय करायचं बघा, आपण f डॅश ऑफ x, बरोबर आहे का, x आणि y, बरोबर आहे का, बरोबर आहे का, x चे 2 टर्म काढत होतो बघा, x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 2. ह्या व्हॅल्यूला काय आहे, फंक्शन काय आहे, मिनिमम आहे का मॅक्सिमम पुट करत होतो.
बघत होतो, कोणत्या पॉईंटला मिनिमम आहे, कोणत्या पॉईंटला, पण त्या फंक्शनची व्हॅल्यू काढायची असेल, बरोबर आहे का, त्या फंक्शनची एक्झॅक्ट व्हॅल्यू काढायची असेल तर त्यांनी दिलंय की हे फंक्शन इथनं इथपर्यंत व्हॅरी होतंय, मग त्यांनी दिलंय की हे फंक्शन ह्यापैकी कोणत्या पॉईंटला मॅक्झिमम असेल, काय असेल मॅक्झिमम. बघा आपण काढत होतो एफ डबल डॅश एक्स वरनं आपण कमेंट करत होतो की ह्या जर पॉईंटला तुम्ही जर फंक्शन मध्ये ही एक्स ची व्हॅल्यू ठेवली, बरोबर आहे का, ही जर एक्स ची व्हॅल्यू ठेवली तर फंक्शन काय देईल, मॅक्झिमम व्हॅल्यू देईल, आणि जर ही जर ठेवली तर मिनिमम व्हॅल्यू. आपण बरोबर आहे मॅक्झिमम आणि मिनिमम काढतो, त्यावरून आपण काय सांगतोय, ही जर व्हॅल्यू तुम्ही ज्या फंक्शन मध्ये दिलेले त्या फंक्शन मध्ये ठेवली तर फंक्शन काय देतंय, मिनिमम आणि मॅक्झिमम ह्या दोन व्हॅल्यू देतंय. त्यामुळे इकडे आपण ट्राय करून बघू की ह्या फंक्शन मध्ये ह्या इंटरवल तुम्हाला ह्या व्हॅल्यू काढायची गरज नाही, त्यांनी डायरेक्ट इंटरवल दिलाय -4 to 4 क्लोज इंटरवल, म्हणजे किती वर एफ ऑफ एक्स कुठनं -4 पासून 4 पर्यंत यातली एखादी अशी व्हॅल्यू आहे की ती काय करते की तुमची काय करते, मॅक्झिमम व्हॅल्यू देते. आता बघा ह्यामध्ये हिंट अशी असते, एक तर अप्पर लिमिट मॅक्झिमम व्हॅल्यू देतं किंवा लोअर लिमिट देतं, हे दोनच युनिट ठेवायचे आणि त्यापैकी जो कोणी देतो म्हणजे हिंटच आहे ह्याची, तुम्ही जेव्हा असं क्लोज इंटरवल म्हणला असेल तेव्हा एखादी अप्पर लिमिट किंवा लोअर लिमिट तुम्ही ठेवून बघायचं आणि कोण मॅक्झिमम देतंय तेच उत्तर असतं. बघा एफ ऑफ एक्स मध्ये मी 4 ठेवून बघतो, कारण पॉसिबिलिटी कशी आहे, पॉझिटिव्हची जास्त असते, बरोबर का, मॅक्झिमम देण्याची. मॅक्झिमम ह्या फंक्शनची व्हॅल्यू किती येते बघा, 4² -4 -2 किती आलं, 16 -6 काय आलं, 12 आलं, बरोबर आहे का. आन्सर तर 12 नाही, बरोबर आहे का. एफ ऑफ -4 बरोबर आहे का. दुसरी पॉसिबिलिटी चेक करतो, -4 चा स्क्वेअर -4 बघा, मायनस इंटू -4 आहे, बरोबर आहे का, आणि -2 म्हणजे 16 + 4 -2 बरोबर आहे का. 16 4 20 -2 18 बरोबर आहे का. म्हणजे एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू मॅक्झिमम किती आहे, 18. ए फॉर अहमदाबाद, बरोबर आहे का. हे उत्तर झालं. हे झालं सिंगल व्हेरिएबल साठी तुम्ही मॅक्झिमा आणि मिनिमा कसा काढू शकता. आता डबल व्हेरिएबल फंक्शन असेल तर आपण ते बी बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.